केंद्रीय मंत्री अमित शहा आणि शरद पवारांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलंय। काही दिवसांपूर्वी अमित शहांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना औरंगजेब फॅन क्लब म्हणून टीका केली होती। आता शरद पवारांनी अमित शहांवर बोचरी टीका केली आहे। त्यावरून राजकीय वादाचा सामना रंगलेला आहे। विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे राजकीय नेत्यांच्या टीकेला हळूहळू धार येऊ लागली आहे। पुन्हा एकदा राज्यातलं राजकारण तापू लागलंय। छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आलेल्या शरद पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर तिखट शब्दात हल्ला चढवला। पूर्वी अमित शहांवर झालेल्या पोलीस कारवाईचा उल्लेख शरद पवारांनी आपल्या भाषणात केला। जो आज देश का होम मिनिस्टर है, होम मिनिस्टर ऐसा आदमी है कि जब गुजरात में थे वहाँ कानून का गलत इस्तेमाल किया, इसके लिए सुप्रीम कोर्ट ने उनको गुजरात से तर्जीह किया था। जो आदमी जिसे सुप्रीम कोर्ट ने तर्जीह किया था वो आज देश की रक्षा करने की या देश के होम मिनिस्ट्री की जिम्मेदारी लेकर आज दे गए। शरद पवारांनी केलेल्या या टीकेला केंद्रीय राजकारणाची किनार आहे। देशात धार्मिक आणि सामाजिक सौहार्द बिघडत असल्याचं सांगतानाच पवारांनी केंद्रीय गृहमंत्र्यांवर टीकास्त्र डागलं। शरद पवारांच्या या टीकेचे राज्याच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटले नाहीत तर नवल। अमित शहांवरील ही बोचरी टीका भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे। हे वैफल्यातून सगळ्या टीका करतायत। मला वाटतं शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मला वाटतं अशा पद्धतीची टीका करणं व्यर्थ आहे। राजकीय आरोपाला राजकीय पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे। आणि म्हणजे एकेकाळी शरद पवारांनी बॉम्बस्फोटाचे गुन्हेगार विमानात आणले, हे लोकांना माहिती आहे ना। आता हेच आपण राजकारण चर्चा करीत बसायची का? 7 जागांच्या भरोशावर आपण पूर्ण कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचे आपण नेते होतो। आता जेव्हा आपण 7 खासदारांच्या भरोशावर नेते होण्याचा प्रयत्न करतो आणि या प्रयत्नामध्ये आपल्याला सफलता मिळत नाही, तेव्हा देशाच्या एका महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या नेत्याबद्दल असं वक्तव्य करणं हे मला वाटतं की अतिशय नैतिक अधपतनाच्या सुरुवात झाल्याची लक्षणं आहे। शरद पवारांनी अमित शहांवर वैयक्तिक टीका केल्यामुळे वादाला तोंड फुटलंय। इकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। भाजप नेते शरद पवारांवर अक्षरशः तुटून पडल्याचं चित्र आहे। दरम्यान बावनकुळेंच्या टीकेला शरद पवारांनी खोचक प्रत्युत्तर दिलंय। जोपर्यंत सरकारकडे किंवा त्यांच्याकडे याची इनपुट नसेल असे अमित भाई कधीच बोलत नाही आणि त्यामुळं हा पॉलिटिकल वार करतायत। पण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला खरं माहिती आहे। त्यामुळं अमित भाईवर बोलणे, अमित भाईच्या व्यक्तित्वावर बोलणे, त्यांच्या व्यक्तिमत्वावर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे। अमित शहांवर काल टीका केली, त्यावर भाजप नेत्यांनी तुम्हाला असं सांगितलं की अमित शहावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न। बावनकुळे म्हणाले तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितलं। खरं तर लोकसभा निवडणुकीपासून शरद पवार आणि अमित शहांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शहांनी शरद पवारांना टार्गेट केलं होतं। भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है, इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं। आप क्या आरोप कर रहे हो हम पर? अमित शहांच्या टीकेवर शरद पवारांनी थेट उत्तर देणं टाळलं होतं, पण छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यात शरद पवारांनी संधी साधली। पवारांनी भाजपची दुखरी नस दाबल्यामुळे शरद पवार विरुद्ध भाजप असा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।